मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 47 उमेदवारांना निवडपत्र. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत पहिल्या रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज 47 उमेदवारांना निवडपत्राचे वाटप करण्यात आले. हा मेळावा शारदा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपविभागीय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण, प्राचार्या श्रीमती देशपांडे व उपप्राचार्य श्री वाघमारे तसेच कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत खंदारे आदी उपस्थित होते. शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षणामध्ये शासकीय कार्यालयाचे कामकाज अतिशय जवळून पाहण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने व त्याद्वारे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा पाठीशी असलेला अनुभव निश्चितच प्रेरणादायक ठरेल, असे जिल्हाधिकारी श्री गावडे यांनी यावेळी सांगितले. शासनाच्या विविध कार्यालयांनी त्यांच्या मंजूर पदांच्या 5% इतके मनुष्यबळाची नोंदणी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडे करावी. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून उपलब्ध होणाऱ्या मनुष्यबळाला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार काम आणि मानधन पुढील 6 महिने कालावधीसाठी मिळणार असून, त्यांना शासकीय आस्थापनेमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव गाठीशी राहणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री गावडे यांनी सांगितले. या मेळाव्यास मोठ्या प्रमाणात बेरोजगार उमेदवारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील 15 विविध शासकीय कार्यालयाच्या 191 पदांच्या शिकाऊ उमेदवारांसाठी अर्जाची छाननी करण्यात आली व या छाननीमधून शासकीय कार्यालयात निवडीस पात्र ठरलेल्या 47 बेरोजगार उमेदवारांना जिल्हाधिकारी श्री गावडे हस्ते निवडपत्राचे वाटप करण्यात आले. मेळावा यशस्वी करण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सुदाम चव्हाण, प्रवीण रुद्र कंठवार, अंकुश कदम व सुमित दीक्षित यांनी प्रयत्न केले.